एकतर्फी केला लढवला होता, कारण फक्त आणि फक्त 23 ते 24 धावांचं आव्हान होतं. परंतु एका षटकामध्ये म्हणजे P1च्या षटकामध्ये त्यांना 17 धावा ठोकल्या होत्या. आणि तोच वसंत आणि त्याच्या समेत आपण पाहतोय अमोल दरेकर ऑन दी मार्क आपण पाहतोय. जर का सलमानचा विचार केला तो सुद्धा ताकदवार गोलंदाज आहे, परंतु आता जर का बघायला गेलं तर बेस्ट वर्सेस बेस्ट आपल्याला फाईट ही बघायला मिळेल. बिसेगाव विपक्ष बस दरी. पहिला चेंडू सलमानचा. वसंत आहेत चेंडूने जर का बघायला गेलं तर पडल्यानंतर अधिकशी उसळी घेतली आणि चेंडू मात्र डोळ्यांसमोरून निघून गेला थेट यष्टीरक्षकाच्या हातात. आलाय तो निर्धाव चेंडू, पहिला निर्धाव चेंडू आहे. अजून जर का पाहायला गेलं तर धाव पुस्तकाचं श्री गणेश काही झाला नाही. नक्कीच पहिला चेंडू निर्धाव आला. इथे मात्र झेल केली ड्रॉप. आणि बऱ्याचशा वेळेला मी वारंवार सांगतो की कॅचेस विन द मॅचेस. जर का तुम्ही अशा झेल ड्रॉप केल्या ना आणि अशा प्लेअरच्या झेल ड्रॉप केल्या ना तर तुम्हाला खूप काही महागात पडेल. कारण हा जो फलंदाज आहे ना पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी त्यांना घेतली होती. आणि तुम्ही जर का अशा फलंदाजाची झेल सोडताय तर तुम्ही कुठेतरी चुकी करताय. तीन चेंडूचा खेळ झालेला. धाव फलकावरती फक्त आणि फक्त 2च धावा लगावल्या गेल्यात. P1च्या षटकामध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी बिसेगाव संघाला अपेक्षित होती ना सलमानकडून, त्याच प्रकारची गोलंदाजी सलमान करतोय. म्हणजे वारंवार जर का पाहायला गेलं ना तर पहिले बॅक टू बॅकचे 2 चेंडू त्यांना निर्धाव टाकले, त्यानंतर दुहेरी धावेला प्राधान्य दिले. कारण 2 चेंडू निर्धाव आलेत ना तर तुम्हाला सिंगल नाही तर डबल काढावीच लागते. कारण वारंवार जर का तुमच्या बॅटला बॉल चेंडू नाही म्हणजे लागत नाहीये तर तुम्हाला एक सिंगल धाव काढून नेक्स्ट बॅटरला स्ट्राईक द्यावी लागते. आणि नक्कीच त्याच पद्धतीने क्रिकेट काय फटका, लाजवाब फटका, अप्रतिम स्ट्रोक आपण पाहतोय. वसंत ओलाच्या बॅट मधून आलेला हा अप्रतिम असा षटकार. या वसंत ओलाची तुम्ही कॅच सोडली होती ना, मी म्हणालो होतो ज्या प्रकारे जर म्हणजे हा वसंत ओला असा बॅट्समन आहे ना की ज्याला तुम्ही एक जीवनदान दिलंय तो तुम्हाला खूप काही सांगून जाईल. कारण अशा कॅचेस बऱ्याचशा वेळा आपण पाहतो ना, रेअर कॅचेस म्हणजेच एक सोपी आणि साधी झेल नमितकडे होती, परंतु त्यानं ती झेल ड्रॉप केली आहे. आणि नक्कीच वसंतनं सांगितलंय की माझ्या मनगडात ती ताकद आहे. मी जरी छोट्या चणीचा असलो ना तरी मी चेंडूला मात्र पोचवू शकतो. पुनश्च एकदा फटका फसलाय. आणि नक्कीच चेंडू मात्र लांबी कमी आणि उंची जास्त अशा प्रकारे हा फटका मारला होता. आणि त्याच प्रकारे फटका फसलेला आणि कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. आणि नक्कीच इथे फलंदाज होतोय बाद. म्हणजे पहिला जर का विचार केला ना म्हणजे वसंतोलाला जीवदान दिलं होतं, परंतु जीवदानानंतर एक षटकार एक दुहेरी धाव त्यांना ॲक्वर्ट केली, परंतु नंतर पुनश्च एकदा सलमाननंच त्याला झेल बाद केलं. आणि कोणत्याही प्रकारची चुकी तिथं मिथून होतं, त्यांच्या प्रकारची कोणत्याही प्रकारची चुकी नाही केली. आणि नक्कीच वसंतोलाला इथे डगआउटमध्ये पाठवला. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 100 नंबरचा जर्सी प्रदान करून साईराज जल्लत. नक्कीच जर का पाहायला गेलं ना तर शेवटच्या क्षणापर्यंत एफर्ट्स दिलेत, म्हणजे स्वतः पडले परंतु कॅच मात्र येते थोड्याशा कारणामुळे ड्रॉप सुद्धा झाला. आणि नक्कीच पळसदरी संघाचे पुरस्कर्ते अर्थातच स्वप्नीलजी देशमुख यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. त्यांना मी विनंती करेल की आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचं.
आत्तापर्यंत जर का पाहायला गेलं ना तर 10 धावा धावफलकामध्ये आल्या गेल्यात एक विकेटच्या मोबदल्यात. नक्कीच आम्हाला आमचे साथी स्कोरर जर का स्कोररचा विचार केला ना तर एक मॅच मधला पाठीचा कणा असतो आणि नक्कीच कॉमेंटेटर असतील स्कोरर असतील आणि आम्हाला आमचे उदय सर सांगतायत. उदय सरांचा जर का विचार केला तर कर्जत तालुक्यामध्ये स्कोररच्या भूमिकेत एक आवर्जून म्हणजे नाव जो गाजला ना तर तो उदय सर लादे आणि नक्कीच ते स्कोरर आपल्याला लागलेत आजच्या मॅचसाठी. धन्यवाद. आपलं अशीच साथ मैत्री चषकामध्ये असावी. नक्कीच आपण पाहतोय पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लगवल्यात एक गड्याच्या मोबदल्यात. अर्थातच वसंत हुलाची विकेट मिळाली. त्यानंतर 10 धावा आल्यात म्हणजे 8 धावा आल्यात. दहा धावा धावफलकामध्ये आहेत. आठच केलेत मला नक्कीच हा फटका चांगला आहे. जर का पाहायला गेलं ना तर एक ट्रेडमार्क शॉट आहे अमोलचा आणि नक्कीच अमोलच्या बॅटमधून काय षटकार आलाय. जर का पाहायला गेलं तर कवचच्या डोक्यावरून हा फटका लगावला आणि हा षटकार सुद्धा आला. या षटकारानं ज्या धावा म्हणजे पहिल्या षटकामध्ये रोखल्या होत्या ना सलमाननं त्या इथे खुल्या झाल्यात आणि नक्कीच धावफलक जाऊन पोहोचलाय 16 अंकावरती. म्हणजेच 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. 16 धावा धावफलकावरती इथे लगवल्या गेल्यात. अमोल आणि साईराज आपण पाहतोय दोन्ही विस्फोटक आणि एक हुशार फलंदाज आहेत हे दोन्ही. कारण सिंगल डबल किंवा षटकार असो किंवा चौकार असो हे सर्व फटक्या मारण्याची क्षमता आहे त्यांच्या मनगटात. ती कॅपॅबिलिटी आहे मारण्याची आणि नक्कीच ते सिद्ध सुद्धा करतात. पुनश्च एकदा लॉंग ऑफच्या क्षेत्रात हा फटका सजवला नटवलाय आणि बॉलला पाठवलाय 4 धाव्यांसाठी. चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. अर्थातच 20 या अंकावरती 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. आपल्याला सागरचा जर का विचार केला ना म्हणजेच पहिल्या चेंडूवरती आपल्याला वाटलं होतं की सागर कुठेतरी हवी ठरतील की काय. परंतु नंतर जर का पाहायला गेलं तर अमोल सागरवर हवी ठरत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या चेंडू म्हणजे दुसऱ्या चेंडूवरती षटकार नंतर हा चौकार. आता चौथा चेंडू प्रगतीपथावर आहे. काय घडेल इथे मात्र फर्निचर केलंय डिस्ट्रॉय. आली आहे ती एक मोठी विकेट अमोलच्या स्वरूपात. देऊया आपण डीजे मास्तरांना संधी. आणि नक्कीच आपण पाहतोय अमोलच्या स्वरूपात इथे विकेट मिळाली आहे. अमोलला इथे पुनश्च एकदा जो अमोल मैदानाच्या आतमध्ये गरजत होता बरसत होता त्या अमोलला इथे पुनश्च एकदा तंबूच्या आसराला पाठवले. आणि नक्कीच अशी जर का गोलंदाजी आधी केली असती ना तुम्ही तर कुठेतरी या 16 ते 20 धावा ज्या धावफलकामध्ये दिसत आहेत ना त्या तुम्हाला नसत्या दिसल्या. आपण पाहतोय बबलू 01 ना जर्सी क्रमांक आहे त्याचा. परंतु कामगिरी त्याला चांगली करावी लागेल. 1 नंबरची कामगिरी त्याला करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. कारण आता चेंडू झालेत ते 4 धावफलकामध्ये धावा लगवल्यात त्या 20 म्हणजे जर 10 मध्ये 20 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पाचवा चेंडू प्रगती पथावर आहे आणि नक्कीच बेल्स पडल्यात त्या आधी लावा. पाचवा चेंडू प्रगती पथावर आहे. आपण पाहतोय सागरला कमबॅक केले सागरनं सुद्धा. षटकारात चौकारानंतर बबलून इथे आल्या आल्या षटकार ठोकायचा प्रयत्न केला होता परंतु झेलला ड्रॉप केली. परंतु काही हरकत नाही इथे विकेट सुद्धा मिळाली आणि एक मोठी विकेट आपण पाहतोय सायराजच्या स्वरूपात इथे मिळाली आहे.
20 धावा धाव फलकामध्ये लगवल्या गेल्यात. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. एकही धाव नाही आली आहे या चेंडूवरती. शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू आहे. नक्कीच यॉर्कर पद्धत चेंडू. अगदीच जर का पाहायला गेलं ना तर गोलंदाजी मधला एक ब्रह्मास्त्र यूज केलाय आणि नक्कीच फलंदाजाला इथे प्रश्नात पाडलाय. नक्कीच कोणत्याही प्रकारचं उत्तर नाहीये फलंदाजाकडे आणि इथे मात्र षटक समाप्त झालंय. ज्या प्रकारची गोलंदाजी म्हणजे ज्या धावा आल्या होत्या ना त्या सागरनं रोखल्यात आणि नक्कीच 10 धावा सागर सुद्धा खर्च केल्यात. 2 विकेट म्हणजेच त्या सागरच्या नावावरती आहेत आणि नक्कीच जर का बघायला गेलं ना तर 12 चेंडूचा खेळ झालेला आहे. म्हणजे 12 चेंडूचा वाजवी खेळ झालेला आहे आणि तुमच्याकडे अजूनही 12 चेंडू बाकी आहेत. तुमच्याकडे धावा आहेत धाव फलक म्हणजे धाव पुस्तकामध्ये त्या फक्त आणि फक्त 20 धावा. नक्कीच हा शेवटचं षटक असेल म्हणजे तिसरं षटक आहे. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. जर का पाहायला गेलं तर पहिलं षटक सलमाननं हाताळलं होतं. 10 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर षटक सागरने हाताळलं फक्त आणि फक्त 10 धावा त्यानं सुद्धा खर्च केल्या आणि आता आपण पाहतोय अगदीच छोट्या चणीचा हा गोलंदाज आहे रमेश आलं. रमेशला जशी कामगिरी दोघांना केली ना तशीच कामगिरी रमेशला सुद्धा करावी लागेल. नक्कीच 3 गड्यांच्या मोबाईलात आपण जर का पाहायला गेलं तर 20 धावा धाव फलकामध्ये इथे एकवटल्या गेल्यात आणि आता आपण पाहतोय तिसरं षटक प्रगती पथावर आहे. रमेश आलेत गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू अगदीच वेगवान चेंडू होता परंतु पंच आम्हाला सांगतायत की या चेंडूची लाईन आणि लेंथ थोडीशी खराब आहे आणि पंचांनी दंडित केलंय गोलंदाजाला. अर्थातच हा वाईट चेंडू आहे. एक एक्स्ट्राची धाव फलकामध्ये ऍड केली जाईल आणि धाव फलक जाऊन पोहोचलाय 21 या अंकावरती आणि नक्कीच 21 अंकावरती धाव फलक जाऊन पोहोचलाय. तुमच्याकडे अजूनही 12 चेंडू आहेत. हा फटका मात्र चांगला आहे. मिडूनच्या क्षेत्रात हा फटका टोलवला होता पण तो उचलणार फेकणार थोडंसं फंबलिंग आपण पाहायला गेलं परंतु पंचांचं बोट मात्र इथे आकाशामध्ये गेलं आणि इथे नागेशच्या पायरीचा झालाय अंत. नक्कीच आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विलास आलाय. जर का थोडशा आधी जर का बॅट टेकवली असेल ना तर कुठेतरी म्हणजे थोड्याशा अंतराने म्हणजे थोड्याशा फरकाच्या अंतरानं बॅट मागे राहिली आणि नक्कीच नागेशला इथे पुन्हा एकदा निराश आणि हताशेने आपण पाहतोय मग पुन्हा एकदा डगाऊच्या दिशेनं रवाना होत असताना नवीन बॅट्समन आपण पाहतोय विलास आलाय. विलासला चांगली कामगिरी करावी लागेल कारण आता जर का बघायला गेलं तर पळसदरी संघ कुठेतरी अडचणीत सापडलाय. नक्कीच जर का पाहायला गेलं तर टॉस जिंकला होता बिसेगाव संघानं. जर का बिसेगाव संघाचा विचार केला ना उदय सर तर पहिल्या मॅच मध्ये त्यांना बॅटिंग केली होती आणि बॅटिंग करत असताना तब्बल 55 धावा त्यांना कुठल्या होत्या. नक्कीच त्यांच्याकडे सुद्धा आहेत बॅटिंग मध्ये डेप्थ आहे. मिथुन असतील सलमान असतील कुणाल असतील असे फलंदाज आहेत त्यांच्याकडे सुद्धा. नक्कीच पडल्यानंतर चेंडूने उचली घेतली नाही आणि नक्कीच चेंडू म्हणजेच जाऊन विसावलाय निखिलच्या हातात. अर्थातच तो यष्टी रक्षक आहे तिथे कोणत्याही प्रकारची चुकी नाही करत आहे.
2 चेंडूचा खेळ झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये आणि नक्कीच आता पाहायला गेलं तर तुमच्याकडे फक्त आणि फक्त 10 चेंडू बाकी आहेत. 10 चेंडूमध्ये जर का तुम्ही 30 धावा जोडल्या ना तर कुठेतरी तुम्ही फायटिंग टोटल सेट करू शकता. काय गोलंदाजी चालू आहे, अगदीच भन्नाट वेग आहे या गोलंदाजाला रमेशला. अगदीच जर का बघायला गेलं छोट्या चणीचा हा गोलंदाज आहे रमेश, परंतु काय गोलंदाजी करतोय. मूर्ती लहान पण कीर्ती महान ते म्हणतात ना, नक्कीच आपल्याला सिद्ध करायचं आहे ना तर तो गोलंदाज चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती अचूक लाईन लेंथ आहे या गोलंदाजाकडे. म्हणजे व्हेरिएशन्स करतोय, पडल्यानंतर चेंडू थोड्याशा बाहेरच्या दिशेनं टर्न सुद्धा म्हणजे थोडस वळण घेतोय. बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे वाईट साठी. ओके, मी तनयजी शेलार म्हणजे थर्ड पंचांच्या भूमिकेत यायला विनंती करतो की आपण हा डिसिजन चेक करावा. फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी ही जर का पाहायला गेलं ना तर चेंडू मात्र मानेच्या इथून निघून गेलाय. नाही बाबा, अंगावरून गेलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 23 या अंकावरती आणि नक्कीच चेंडू झालेत ते 4. फटका चांगला आहे मिथून आहे तिथे उचलणार फेकणार दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु काय घडतंय इथे मात्र थोडीशी खराब फेकी आपण पाहिली मिथूनच्या माध्यमातून, परंतु एकच धावेवर समाधान मानलं या दोन्ही बॅटर्सना. दुसऱ्या धावेचा कॉल होता परंतु इथे एकच धाव घेतली. हा फटका इथे फसला गेलाय परंतु चेंडू जाऊन नोमॅन्स लँड मध्ये पडला. कारण जर का बघायला गेलं तर तिथे नमित आहे, तिथे उचलणार फेकणार नमित, तर एकच धाव. 2 धावा इथे यशस्वीरित्या कंप्लीट केलेत आणि पंचांचं म्हणजेच अतुलजी नवले यांचं आम्हाला डिसिजन आलाय की इथे षटक झालंय समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लगवल्यात 26 धावा. आता हे शेवटचं आणि निर्णायक षटक असेल. या षटकाला जर का पाहायला गेलं ना तर हाणामारीचं षटक म्हणलं जातं. या षटकामध्ये आपल्याला वारंवार हाणामारी होत असताना पाहायला मिळते आणि नक्कीच त्याच प्रकारची हाणामारी आणि मोठमोठे फटके या षटकामध्ये तुम्हाला ॲक्वर्ट करावे लागतील. कारण जर का बघायला गेलं ना तर 18 चेंडूमध्ये तुम्ही फक्त आणि फक्त 26 धावा केल्यात, परंतु जर का या षटकामध्ये तब्बल 15 ते 20 धावा आल्या ना तर कुठेतरी तुमचं एक फायटिंग टोटल म्हणजेच भिसेगाव या संघासमोर तुम्हाला ठेवता येईल आणि नक्कीच तुम्ही मॅच मध्ये येणार राहाल. कारण याच्या आधीची जर का तुम्ही मॅच पाहिली असेल ना तर सांडशी विपक्ष आपण पाहिले धोत्रे. आपल्याला असं वाटलं होतं की धोत्रे संघ आरामात म्हणजेच एकतर्फी हा सामना जिंकेल की काय, परंतु सांडशी संघाने सांगितलंय आमच्याकडे ती गोलंदाजी आहे की आम्ही या धावा सुद्धा डिफेंड करू शकतो आणि ते खरंच त्यांनी करून दाखवलं होतं. म्हणजे त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. त्यांच्या गोलंदाजाचं खरंच कौतुक करावं लागेल. सव्वीस धावा धाव फलकामध्ये इथे लगवल्या गेल्या. काय चेंडू आहे. जर का पाहायला गेलं ना तर थोडस गोलंदाजीमध्ये बदल केलेला दिसतोय. कारण हा जो ओम आहे ना त्यानं पहिल्या मॅच मध्ये तिसरं षटक हाताळलं होतं, परंतु आता 4थ्या षटकामध्ये त्याला आणलं गेलंय.
आणि त्याला का आणलं गेलं ना तर हे सिद्ध करतोय. पहिला चेंडू जर का पाहायला गेला ना तर वेगवान चेंडू होता, वेगावरती स्वार होऊन ही गोलंदाजी चालू आहे त्याची. पहिला चेंडू निर्धावाला, अजूनही 5 चेंडू आहेत. नक्कीच पंच आम्हाला सांगतात वाईड चेंडू आहे. आणि नक्कीच इथे बबलूसाठी पारितोषिक आलंय. जर का 2 षटकार ठोकले ना तर सुरेश पिरकड यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे त्यांच्यासाठी. पुनश्च एकदा पंच आम्हाला सांगतायत की हा पंच वाईड आहे ना, वाईट चेंडू आहे, वाईट चेंडू आहे आणि दंडित केले गोलंदाजाला की 1 बाउन्स न. नक्कीच बॅक टू बॅकचे हे 2 वाईट चेंडू, म्हणजेच पहिला चेंडू निर्धाव आला होता ना तदनंतर बॅक टू बॅकचे हे 2 चेंडू त्यांना हाताळले. बबलून जरी 1 षटकार मारला ना तरी सुद्धा 100 रुपयाचा पारितोषिक आहे सुरेश पिरकड यांच्याकडून. इथे मात्र फटका फसलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहेत तैनात, परंतु झाली आहे चुकी. चुकीला मित्रांनो कधीच नसतीये माफी. इथे मात्र काय घडतंय, तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव इथे तीन धावा येते काय कंप्लीट केल्यात. म्हणजे जर का बघायला गेल्यानंतर गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिली या बॉलवरती आणि नक्कीच धावफलक जाऊन पोहोचलाय 31 या अंकावरती. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. नक्कीच नक्कीच कुठेतरी कमबॅक केलं, कारण जर का बघायला गेलं ना तर 2 चेंडूमध्ये ओमनं 5 धावा खर्च केल्या होत्या, परंतु तिसऱ्या चेंडूवरती काय म्हणजेच विलासचा झेल, म्हणजे विलासला इथे बाद केलंय. म्हणजेच नक्कीच जर का पाहायला गेलं ना तर झेल बाद केलंय आणि नक्कीच विलास मोठे मोठे फटके मारू शकला असता, परंतु त्या विलासला इथे आउट केलं. कारण विलासची बॅट या मॅच मध्ये शांत आहे. पहिल्या मॅच मध्ये त्याची चांगली खेळी राहिली होती, पण आता न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जात असताना कैलासला आपण वारंवार गोलंदाजीच्या मार्कवर पाहतो, परंतु आता फलंदाजीच्या विकेटवर आपण काय करेल कैलास, कारण कैलासवर आता जिम्मेदारी आहे आपल्या संघाची. कारण तुमच्याकडे धावा कमी आहेत. जर का तुम्हाला अधिकात अधिक धावा बनवायच्या असतील ना, आणि तुम्हाला बनवणं गरजेचं आहे, कारण बिसेगाव संघाकडे ती बॅटिंग लाईनअप आहे ना की ती सहजरित्या 31 ते 32 धावा चेस करू शकते. आणि नक्कीच परंतु बॉलिंग लाईनअपचा विचार केला ना पळसदिरी संघाचा तर त्याच ताकदीची बॉलिंग लाईनअप आहे. कारण या आधीची मॅच आपण पाहिली ना सांडशी विपक्ष धोत्रे, तर पूर्णपणे बॉलिंगच्या जीवावरती ती मॅच काढली गेली. आणि नक्कीच आता आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये त्याच प्रकारची गोलंदाजी चालू आहे. आणि तुम्ही एक नोटीस केलं का उदय सर, जो फाईनला फिल्डर आहे ना गणेश, तो बॉल टाकण्याआधी विकेट आहे किंवा काय तो बोलते आणि तसंच घडतंय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच बिसेगाव संघाचा लेजेंडरी प्लेअर आहे तो. आउटफिट त्याची जेव्हा एंट्री होते ना तेव्हा तो नाही का कुणाल दातेचा एक डायलॉग आहे तो आलाय, तो प्ले केला जातो. आणि नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये विकेट आली आहे, कैलासची विकेट. कैलासला पहिल्या चेंडूवरती इथे बाद केलं, पण तू जर का अजून जर का पाहायला गेलं ना तर बबलू अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. तुटली ती साईडला ठेव, मग साईडला ठेव ना. त्याच्यामुळे मॅच थांबली ना राजा. नक्कीच आपण पाहतोय 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. काय चेंडू होता, अगदीच जर का पाहिलं ना तर पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली नाहीये.
आणि नक्कीच हा सुद्धा निर्धाव चेंडू आहे. एक धाव आली, एक धाव आली आहे नक्कीच. पाच चेंडूचा खेळ झालेला आहे. शेवटचा चेंडू आहे या सत्रामधला. हा फटका चांगला आहे आणि नक्कीच 4 धावा. 4 धावा मिळतात म्हणजे बऱ्याचशा वेळानंतर का होईना परंतु चौकार आलाय म्हणजे दिलासा तरी भेटलाय पदरी संघाला. ह्या 4 धावा सुद्धा तुम्हाला महागात ठरू शकतात, कारण या 4 धावांमध्ये जर का पाहायला गेलं ना तर कालच्या दिवसामध्ये जो सामना रंगला होता ना, एक चेंडूमध्ये 4 हव्या होत्या, परंतु त्याच्या जर का शेवटच्या दुसऱ्या चेंडूमध्ये जर का पाहायला गेलं तर एक धाव तुम्ही अशीच दिली होती. जर का ती एक धाव तुम्ही वाचवली असती ना तर एक मध्ये 5 हव्या होत्या. तो सामना तुम्ही विजयी ठरू शकला असता, परंतु तो सामना मार्केवाडी या संघाने विजय झाला आणि टॉप 6 मध्ये जाऊन पोहोचलाय. आजच्या दिवसामध्ये कोण जाईल, बऱ्याचशा टीमा आहेत म्हणजे जर का पाहायला गेलं सांशी संघ आहे आणि नक्कीच पळसदरी या बिसेगाव आहे. ए लाव ना. हॅलो. आणि नक्कीच पंकज खंडागळे यांच्याकडून एक ओमला सरप्राईज गिफ्ट आहे. त्यांनी त्यांचं गिफ्ट नंतर कलेक्ट करायचं आणि नक्कीच धावफलक जाऊन पोहोचलाय 36 या अंकावरती आणि तुम्हाला विजयासाठी बनवायचे आहे त्या 24 मध्ये फक्त आणि फक्त 37 धावा. आणि नक्कीच आता कॉमेंटरी बॉक्स मध्ये थोडस बदल होईल. आम्हाला जॉईन होतील आमचे मंगेश सर. धन्यवाद पुष्कर. करायच्या 24 चेंडू मध्ये 37 धावा, ज्यांनी मगाशी वैयक्तिक 36 धावांवरती फलंदाजी केली होती. अर्थातच ज्याने मगाच्या मॅच मध्ये 35 धावा कुठल्या होत्या, तो मिथून येणार का त्याची वाट पाहतोय संघ. तो मिथून मैदानामध्ये येणार का, त्याच्या बाडीतून मोठ्या धावा येणार का, तिथे सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष लागलंय. अर्थातच करायच्यात बॅट्समन पाठवायचे. बिसेगावचा जो प्रमुख खेळाडू आहे तो मिथून मैदानामध्ये येणार का, जिथे बिसेगाव संघाचे पाठीराखे वाट पाहतायत. यस, तो येतोय, तो आलाय, त्याच्या बाडीतून षटकार येणार का. ज्या बिसेगावचा इस्पिकचा एक्का वंडर बॉय म्हणून त्याला ओळखला जाणारा मिथून मात्र मैदानामध्ये येतोय. ज्याने मगाच्या मॅच मध्ये 35 धावा कुठल्या होत्या, तो मिथून मात्र मैदानामध्ये येतोय. एक चांगली मॅच मात्र इथे बघायला भेटते. करायचे आहेत 24 चेंडू मध्ये 37 धावा. 24 चेंडू 37 धावांची गरज. मॅच दोन्ही संघाकडे. एका साईडला दिसेल तुम्हाला बिसेगाव, तर मात्र दुसऱ्या साईडला दिसेल पळसदरी संघ.
दोन दिग्गज संघ मात्र या मैदानामध्ये लढताना मात्र दिसतात. वर्ण्याच्या मैदानामध्ये वर्णाई क्रिकेट संघ वर्णे आयोजित मैत्री चषक 2026 ची ही लढत आजची दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीमध्ये सुपर 6 मध्ये कोणता संघ जाणार. इकडे सर्व संघाचे जे 8 संघ आज खेळत होते त्या 8 संघाचं लक्ष होतं, परंतु आता कुठला संघ मात्र क्वालिफाय होणार इकडे लक्ष असेल. चला पंच सामना त्वरित चालू करा. स्ट्राईकला पाहताय विशेगावचा इस्पिकचा एक्का मिथून गोलंदाजीच्या मार्गावरती वेगावरती स्वार होणारा. यावेळेस एक वेगवान चेंडू इथे मात्र इस्पिकचा एक्का ज्याने आपल्या वेगावरती स्वार होणारा गोलंदाज कैलासने मात्र पहिल्या चेंडूवरतीच इथे मात्र विकेट घेतली जाते. मिथुन जो मगाच्या मॅच मध्ये धुव्वाधार फटकेबाजी करत होता त्या मिथुनला मात्र वागटू पावले. दिव्य संधी डीजे मास्तरांना. पाहिजेत 24 चेंडू 37 धावांची गरज होती आणि जो स्पिकचा एक्का होता भिशेगावचा, परंतु त्याच्या समोर देखील तेवढ्याच पळसदरी संघाचा आक्रमक गोलंदाज रफ्ताचा शेंशा म्हणून ज्याला ओळखणारा अर्थातच कैलासने मात्र काय चेंडू टाकला गेला. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र मात्र इथे टाकला गेला आणि विकेटचं पतन केलं पहिल्या चेंडूवरतीच. यावेळेस मात्र एक बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि काय बॉलचा काही संबंध नाही. निर्धाव चेंडू मात्र इथे बघायला भेटतोय. कैलासचा का या गोलंदाजाला रफ्तारचा शेंशा. बॉल टाकताना प्लीज बाहेरनं कोणी बोलू नका. यावेळेस सरळ बॅटने घेतला फटका. फॉलो थ्रो मध्ये काय क्षेत्ररक्षण मात्र कैलास या गोलंदाजाचं बघायला भेटतंय. अप्रतिम 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 क्षेत्ररक्षण, अप्रतिम गोलंदाजी. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये काय क्षेत्ररक्षण मात्र इथे केलं जात आहे. कल्पेशचं कैलास सुमित गायकवाड आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत असेल. यावेळेस मात्र रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. या फटक्यावरती आम्ही नेहमीच म्हणत असतो लागला तर आबाद, नाही लागला तर बरबाद, परंतु इथे एक धाव मात्र घेतले जाते. एक धावेने मात्र संघाचे श्री गणेश मात्र इथे केला जातोय. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या पोहोचल्या जाते ती फक्त आणि फक्त 1 वरती. काय गोलंदाजी मात्र इथे बघायला भेटते. गोलंदाज कैलास याची यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही झाला. थोडीशी मिसफिल्डिंग मात्र इथे बघायला भेटते. एक धाव मात्र इथे घेतल्या जाते. एक धावेने धावसंख्या पोहोचते ती 2 वरती. काल घरी येत होता ना, सडे बोलत होते काल गुणग्यात आवाज पोहोचत होता आणि आज नाही, आज आवाज जात होता. आवाज मॅच होत नाही आज दाबला गुणगा लांब आहे. गुणगा लांब आवाज नाही गमत. पहिले षटक चालू आहे. यावेळेस पुढे मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. निर्धाव चेंडू. पहिले षटक संपतंय. धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागले फक्त आणि फक्त 2. संधी दिव्या डीजे मास्तरांना.
मैदानामध्ये यावेळेस चांगला चेंडू मात्र इथे टाकला जातोय गोलंदाज अमोलच्या माध्यमातून. पहिला चेंडू अमोलचा देखील डॉट पाडला जातोय. स्ट्राईकला पाहताय सलमान. यावेळेस पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काही संबंध होत नाहीये. निर्धाव चेंडू मात्र इथे बघायला भेटतोय गोलंदाज अमोलेचा. पलसदरी संघ इथे मात्र काहीतरी या सामन्यामध्ये ताकद निर्माण करताना दिसतोय पलसदरी संघ. यावेळेस मात्र स्लो डिलिव्हरी टाकली गेली होती. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. सलग मला पंच इथे मात्र वाईट घोषित करतायत. एक अभ्यंतर धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकले जाते. धावसंख्या पोहोचते 3 वरती. एक खराब चेंडू इथे मात्र पडतोय गोलंदाज अमोल याचा. यावेळेस चांगला चेंडू होता परंतु चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे. बॉल पर्यंत पोहोचणार, उचलणार, फेकणार. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न करता करता इथे विकेटचं पतन. इथे मात्र पंच सांगतायत OUT आउट. डॉट चेंडू इथे मात्र बघायला भेटतोय. नेक्स्ट मॅच असेल जीवन 11 पाली विरुद्ध सांडशी. या दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये यायचे टॉस करण्यासाठी. जीवन 11 पाली विरुद्ध सांडशी या दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये यायचंय. यावेळेस मात्र वेगवान चेंडू, वेगवान वेग 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 फक्त मैदानामध्ये वेगवान चेंडू मात्र इथे बघायला भेटतायत. निर्धाव चेंडू मात्र इथे बघायला भेटतो. काय चेंडू इथे मात्र टाकला जातोय गोलंदाज अमोलच्या माध्यमातून. एक चांगली गोलंदाजी अमोलच्या माध्यमातून. यावेळेस एक पुन्हा एकदा निर्धाव चेंडू मात्र इथे बघायला भेटतोय. काय गोलंदाजी मात्र इथे बघायला भेटते अमोल याची. 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या पोहोचल्या जाते ती 4 वरती. संधी देऊया डीजे मास्तरांना. तेहतीस धावा. 12 चेंडू आणि 33 धावांची गरज असेल. 12 चेंडू 33 धावा. एक चांगली मॅच. इथे मात्र इथे कुठेतरी ऍक्सिडेंट वरती पाय ठेवावा लागेल. भिशेगाव संघाला, कारण आतापर्यंत देखील आपल्याला एक चांगली गोलंदाजी मात्र बघायला भेटते ती पलसदरी संघाची. कारण आतापर्यंत ताकद निर्माण करून ठेवले पलसदरी संघाने. सुमित काय म्हणशील या मॅच बद्दल?
नक्कीच एक चांगली मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय. त्यामध्ये आपण पाहिलं तर आजची ही दुसरी रात्र आहे. मैत्री चषक 2026 वर्णय क्रिकेट संघ वर्णे आयोजित हा मैत्री चषक त्यामधील च्या रात्रीतली सेकंड राऊंड मध्ये पहिली मॅच. एक चांगला खेळ मैदानामध्ये चालू आहे. एक बिग फाईट इन ऍक्शन आपण पाहतोय. पहिल्या इनिंग्सचा दुसऱ्या इनिंगचा सुरुवात झाली होती. दोन Yes. षटकांचा खेळ देखील समाप्त झाला. येणारे 12 बॉल्स बाकी आहेत. धावांची गरज असेल 33 धावांची गरज आहे मंगेश सर. एक चांगली गोलंदाजी चालू आहे. गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज असेल नागेश. 12 चेंडू 33 धावांचं समीकरण आहे सुमित. इथे मात्र कुठेतरी भिसेगाव संघाला आक्रमण करावं लागेल. नागेशचा पहिलाच बॉल आपण पाहतो ऑन ड्राईव्ह केला आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय ती देखील कंप्लीट झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. यस, 2 धावांनी धावसंख्या मात्र पुढे सरकले जाते. धावसंख्या पोहोचते ती 6 वरती. म्हणजे आता समीकरण असेल सुमित 11 चेंडू मध्ये 31 धावांचं समीकरण आहे. या षटकामध्ये जर 17 ते 18 धावा आल्या तर मॅच मध्ये शेवटच्या चेंडू पर्यंत हा सामना रंगतदार दिसू शकतो. नक्कीच पहिल्या 12 चेंडूमधून पहिल्या कमी धावा आल्या. इथून 12 चेंडूमध्ये 33 धावांची गरज होतीये. पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा आल्यात. इक्वेशन हार्ड आहे पण त्याला सोपं देखील करावं लागेल. हा, हे मैदान खूप मोठं आहे परंतु या 33 धावा 12 चेंडू मध्ये सहज आपण होताना पाहिल्यात. परंतु आता इथे ह्या मैदानावर होतील का आणि त्या कोणता फलंदाज आपल्यावरती विश्वास ठेवेल आणि या 33 धावा 12 चेंडू मध्ये करेल. परंतु आता समीकरण असेल 11 चेंडू मध्ये 31 धावांचा. गोलंदाज देखील तेवढ्याच ताकदीचा आहे सुमित. कुणाल स्ट्राईक वरती आहे. पुढचा चेंडू नागेशचा. यावेळेला पाहतो आपण हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक आहेत डाऊन दी बॉल. कॅच इथे देखील ड्रॉप झाली आहे. तिथून 2 धावा कंप्लीट होतात. या चेंडूवर देखील 2 धावा. तिसऱ्या धाव्याचा कॉल इथे करण्यात आला होता पण इथून काय घडतंय मैदानामध्ये फलंदाज सेफ असतील. 2 धावा ऍड केल्या जातील. या 2 धाव्याने स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचेल 8 या आकड्यापर्यंत. नेक्स्ट मॅच असेल जीवन 11 पाली विरुद्ध असेल सांडशी संघ. दोन्ही संघाचं कर्णधार उपस्थित आहेत. चला आपण त्वरित नाणेफेकीचा कौल करायचा आहे. गोलंदाज सज्ज झालाय. 10 चेंडू मध्ये 29 धावांचं समीकरण आहे समित. गोलंदाज मात्र तयार आहे. यावेळेस सराव बॅटने घेतलेला फटका कार्पेट लेवलचा फटका. क्षेत्ररक्षक येतोय बॉल उचलणार फेकणार. इथे दुसऱ्या द्यायचा प्रयत्न केला जातोय परंतु इथे काय घडतंय इथे पंच सांगताय सुमित. ओ यू टी आउट. विकेटचं पाहताय जे मास्टर. आला आणि जीवन 11 पाली या संघाने टॉस जिंकला. निर्णय देखील आपल्याला कळवायचा. गोलंदाजी स्वीकारली आहे. या मॅच नंतर आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आणि सांडशी संघ आपण देखील डगआउट मध्ये आपली उपस्थिती दाखवायची आहे. पण आपण जाऊया मॅच मध्ये. आपण पाहतो मैदानामध्ये चांगला खेळ चालू आहे. एकीकडून चांगली गोलंदाजी चालू आहे. प्रयत्न देखील केले जात आहेत. चांगले शॉट्स खेळल्याच परंतु विकेट आली आहे दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये. आतापर्यंत स्कोरबोर्ड मात्र तिसरं षटक चालू असताना फक्त पोचला जातोय 9 वरती. इथे मात्र गोलंदाजी मात्र चांगली बघायला भेटेल पळसदरी संघाची. कौतुक करावं लागेल पळसदरी संघाच्या गोलंदाजांचं. यावेळेस सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. पंच आमच्याकडे फिरतायत. गोलंदाजाला इथे दंडित करतायत सुमित. 1 धाव भेटते. 1 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते 10 या आकड्यापर्यंत. प्रयत्न करावे लागतील. अगदी सामना पण पाहतोय अगदी हार्ड होत चालला. जसं आपण पाहिलं लो स्कोरिंग मॅचेस शेवटपर्यंत जातात. त्या स्लो स्कोरिंग मॅच आपल्याला पराभवाकडे देखील घेऊन जातात. आणि तशाच प्रकारे खेळ मैदानामध्ये चालू आहे. यावेळेस सर बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. इथे मात्र 1 धाव भेटले जाते. स्टार्ट म्हणजेच आपलं आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हर पासून पहिल्या चेंडू पासून जो स्टार्ट हवा होता बिसेगाव संघाला तो मात्र सापडला नाहीये. इथून आउट झाल्यानंतर कुठेतरी बॅड कंडिशन मध्ये असलेला बिसेगाव संघ आपण पाहतो मैदानामध्ये. समोर अजून पाहतो मैदानामध्ये सलमान अजूनही आहे. त्याच्याकडे देखील ताकद आहे. अजूनही चेंडू बाकी आहेत. स्कोर कार्ड चेस होऊ शकतो. एका 2 मोठे फटके. यावेळेस बॅट आणि बॉलचा एवढा सुंदर
डॉट बॉल असेल, डेड बॉल, डेड चेंडू असेल. एक चेंडू बाकी असेल. सात चेंडू आणि 26 धावांची गरज असेल. शेवटचा चेंडू या ओव्हर मधला. शेवटचा बॉल होता पण आता बॅटची लिडिंग घ्यायची पण फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत जेल करतात कॅरी. बॅट्समन बॅक टू दी डग आउट. डीजे वाजीव माफी असावी. अजून एक चेंडू बाकी असेल. एक वाईट चेंडू होता या ओव्हर मध्ये. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 5वा चेंडू होते पण 5वा विकेट आली आहे बंगेश सर. शेवटचा चेंडू असेल. न्यू बॅट्समन ऑन स्ट्राईक. चांगली गोलंदाजी आपण पाहिली. तिन्ही गोलंदाजांकडून अगदी 37 धावांचा आपण पाठलाग केला होता पहिल्या इनिंग्स मध्ये. 7 चेंडू आणि 26 धावांची गरज असेल. स्कोरबोर्ड लागला गेला 11 वरती. 7 चेंडू आणि 26 धावांचं समीकरण असेल. शेवटचा बॉल. यावेळेस सरळ बॅटने घेतलेला फटका, कार्पेट लेवलचा फटका. क्षेत्ररक्षक येणार, बॉल उचलणार, फेकणार. एक धाव मात्र इथे घेतल्या जाते. एक धावेने धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागल्या जाते 12. 6 चेंडूचा खेळ बाकी आणि 6 चेंडू मध्ये करायच्यात सुमित 25 धावा. इथे मात्र या 25 धावा करायच्या असतील तर पहिल्या चेंडूवरती षटकार येणं खूप सारं गरजेचं असेल. जर पहिले 2 चेंडू डॉट आले तर सामना पलसदरी संघाकडे सहज जाऊ शकतो. नक्कीच एक चांगली मॅच मैदानाच्या आत पाहतो. लो स्कोरिंग मॅच होती पण समीकरण थोडंफार बदलला. 3 षटकांमध्ये कमी धावा इथून झाल्या. आता बिसेगाव संघाच्या पहिल्या इनिंग्स मध्ये देखील पलसदरी संघाने एक चांगली स्कोर कार्ड अगदी सेट केलं होतं. त्यानंतर गोलंदाजी त्यांच्या वाटेला आल्यानंतर तेवढीच चांगली गोलंदाजी देखील राहिली आहे. आणि आपण आयोजनाचा विचार करायला गेलो तर अगदी आजची दुसरी रात्र आहे. त्यामधील हे एक चांगलं सुंदर देखणं आयोजन. प्रेक्षक देखील इथे उपस्थित झालेत. प्रेक्षकांचं सर्व या स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. या पुढील मॅच आपण पाहणार आहोत. एक बिग फाईट, बिग मॅच. सांडशी विपक्ष जीवन 11 पाली अशी ही मॅच असेल. टॉस जिंकलाय जीवन 11 पाली संघाने. क्षेत्ररक्षण निवडलाय. 4थ्या षटकाला होईल सुरुवात. पहिला बॉल. यावेळेस चांगला फटका, कार्पेट लेवलचा फटका इथे मात्र मिड विकेटच्या दिशेने बघायला भेटतोय. एकच धाव मात्र इथे घेतली जाते सुमित आणि एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते. 13 वरती 5 चेंडू उरलेत आणि 5 चेंडू मध्ये धावा करायच्या टोटल त्या 24. यावेळेस वेग 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 सुमित काय गोलंदाजी, मात्र वेगावरती स्वार होणारी गोलंदाजी आपल्याला मैदानामध्ये मात्र इथे बघायला भेटते. नक्कीच वेगावरती स्वाट येऊन नियंत्रित कशी गोलंदाजी करावी या गोलंदाजाकडे देखील अनुभव आहे आणि तो अनुभव तो मैदानामध्ये त्याचा पेश करत असताना आपण पाहतोय. पहिला चेंडू अगदी डॉट टाकला. फलंदाज फेस करत असताना पहिला चेंडू डॉट फेस केला. दुसरा चेंडू मात्र डॉट बघायला भेटला सुमित. यावेळेस सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. फटका मिस टायमिंग आहे. इथे झेल होणार का? परंतु इथे चांगला प्रयत्न केला गेला होता. इथे झेल सुटल्या जातोय. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे अजून आणि 3 चेंडू मध्ये धावा करायच्यात 23. इथे मात्र सामना पळसदरी संघाकडे जातो की काय? कारण समीकरण आता खूप अवघड झालंय सुमित. 3 चेंडू मध्ये करायच्यात 23 धावा. इथे दवाओ की नाही, इधर धुआओ की जरूरत आहे सुमित. नक्कीच सर, मैदानावर पाहतो एकतर्फे पलसदरी संघाकडे सामना झुकला परंतु तुमचा कुठता नो बॉल आला तर नक्कीच मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल. या बेस वेगावरती स्वार होणारा चेंडू मात्र इथे पडतोय. 1 बाउन्स मात्र इथे पंचांकडे दिला जातोय. अति घुसली होती आज चेंडू होते. अगदी गोलंदाजाने अचूक लाईनची गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये केली आहे. आज पाहिले ना तर खेळपट्टीने फक्त आणि फक्त गोलंदाजांना सुमित साथ दिले. एक चांगला फटका इथे मात्र बघायला भेटतो. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत जाणार एक चांगलं क्षेत्ररक्षण मात्र इथे बघायला भेटतंय.
एकच धाव मात्र इथे घेतल्या जाते. इथे मात्र सामना झुकलेला दिसतोय. नक्कीच आपण पाहिलं तर अगदी सामना सोपं होता. सिंगल डबल न देखील मॅच आली असती, परंतु तसं घडलं नाहीये. विकेट्सवर विकेट्स, डॉट्सवर डॉट चेंडू आला. यावेळेस मात्र इथे डॉट चेंडू मात्र इथे बघायला भेटतो. इथे पळसदरी संघ मात्र विजयाच्या दिशेने गेलाय. इथे मात्र एक चांगली खेळ मात्र इथे पळसदरी संघाने सुमेध दाखवला. पहिल्या 2 षटकामध्ये पळसदरी संघ संकटात सापडला होता. त्याच्यानंतर मात्र कुठेतरी पुढे जाताना दिसला, फ्रंट फुटला दिसला आणि फ्रंट फुट नाही तर फ्रंट फुटलाच निघून गेला. पुढे 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 चालत आता मात्र सुपर 6 मध्ये प्रवेश करतो की काय. एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून